राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। कृषीच्या 50% अनुदानावर शेतकऱ्यांना मिळेल कांदा चाळ फलो उत्पादक विकास अभियान। कांदा लसूण साठवणूकगृहाला अर्थसहाय्य। 9 दिवसातच करावी लागणार लाडक्या बहिणीची ई-केवायसी न केल्यास योजनेपासून राहणार वंचित। रब्बीचे नियोजन बिघडले, तण व कीटकनाशक 30% महागले। एकरी उत्पादन खर्च 25 ते 30 हजारांच्या घरात वाढले। 15% फवारणी खर्चात वाढ गत 5 वर्षात झाली। 1,15,000 शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार कधी? अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यातील शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा। कापूस पीक पाहणीच्या नावावर शेतकऱ्यांना हेलपाटे, कवडीमोल भावाने विकला जातोय कापूस। सध्या कापसाला 7,200 ते 7,300 रुपयांचा भाव आहे। 100% अनुदानावर भुईमूग बियाणे, नॅशनल ऑइल सीड मिशन योजना। मुदतीमध्ये नोंद न झालेल्या पिकांची ऑफलाईन पाहणी, जमावबंदी आयुक्तांकडून मार्गदर्शन सूचना जारी। पिकांचे नाव व क्षेत्र पंचनाम्यात लिहावेत। शेतकरी हतबल, रानडुक्कर, हरणे व माकडांच्या टोळींनी शेत शिवारात धुमाकूळ। नुकसान भरपाई व संरक्षणाची मागणी तीव्र। वन्य प्राण्यांचा हौदास वाढला आहे। पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत आहे। टोमॅटो 50, कारले 100, भेंडी 80 ते 100 रुपये किलोवर। अवकाळी पावसांचा फटका कायम। डिसेंबरमध्ये देखील भाजीपाल्यांचे दर जैसे ते वैसे। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती। पैसे भरून पिकाचा विमा काढला, भरपाईचा 1 रुपया देखील मिळाला नाही। अल्प उत्पादनामुळे शेतकरी अडचणीत, मदतीकडे लागले डोळे। 3.46 लाख घरात होणार पुन्हा गोडधोड। 1.5 वर्षानंतर अंत्योदय अन्न योजना सुरू करण्यात आली। कार्डधारकांना प्रति महिना 1 किलो साखरेचे वितरण होणार। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मोठी खुशखबर, राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल सध्या सर्वात महत्त्वाची अपडेट आणि शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। या योजनेच्या 8व्या हप्त्यांकडे राज्यातील लाखो शेतकरी डोळे लावून बसले असतानाच हप्ता वितरित होण्यापूर्वीच लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी घट झाल्याचे चित्र आता समोर आले। शासनाकडून करण्यात आलेल्या काटेकोर तपासणी आणि नव्या नियमाच्या अंमलबजावणीमुळे अनेक शेतकरी या योजनेतून वगळले गेले आहेत। कृषी विभागाच्या माहितीनुसार केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेमध्ये आता पात्रतेबाबत अधिक कठोर धोरण राबवले जात आहे। याचाच परिणाम म्हणून अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून हटवली जात आहेत। यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्यांवेळी सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता। मात्र 21व्या हप्त्यांच्या वेळी हा आकडा थेट 92 ते 93 लाखांवर आला आहे। म्हणजेच की 4 ते 5 लाख शेतकरी या योजनेच्या लाभांपासून वंचित राहिले। आता हाच पॅटर्न नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत देखील दिसून येत आहे। आता शेतकरी मित्रांनो, कोणाला म्हणजेच की कोणत्या शेतकऱ्यांना वगळण्यात येणार याची माहिती पाहणार आहोत। शासनाकडून करण्यात आलेल्या तपासणीत अनेक अपात्रतेची कारणे आता समोर आली आहेत। त्यामध्ये मृत लाभार्थ्यांची नावे अजूनही यादीत असल्याचे निर्देशनात आले। असे सुमारे 28,000 नावे वगळण्यात आली आहेत। याशिवाय एका जमिनीवर 2 वेळा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची देखील ओळख पटवण्यात आली असून सुमारे 35,000 लाभार्थी दुहेरी लाभ घेत असल्यामुळे ते आता अपात्र ठरणार। राशन कार्डच्या नियमामुळे अनेक शेतकरी योजनेतून बाहेर पडले आहेत। आता शेतकरी मित्रांनो, नव्या नियमानुसार एका कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार। त्यामुळे एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त नाव असलेले अर्ज आता रद्द करण्यात आले। याशिवाय आयकर विवरणपत्र म्हणजेच की ITR भरलेले शेतकरी किंवा सेवा क्षेत्रात कार्यरत असलेले शेतकरी देखील या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहेत। आता शेतकरी मित्रांनो, 8व्या हप्त्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता कायम आहे। राज्यातील सध्याचे राजकीय घडामोडी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पार्श्वभूमी
लक्षात घेता सरकार हा हप्ता लवकरच वितरित करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. प्राथमिक माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच की येत्या 4 ते 5 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यास हा हप्ता 1 जानेवारी 2025 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, तसेच याबाबत सरकारकडून अद्यापही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठीच प्रतीक्षा करावी आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वात पहिले अपडेट दिली जाईल. कर्जमाफीसाठी बँकांनी कागदपत्र जमा करण्यास केली आहे सुरुवात. काय आहे महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे कर्जमाफी होणारच अशा चर्चेला वेग आला असला तरी याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे. शेतकरी संघटनाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एक समिती नेमून 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्यात येईल अशी ग्वाही दिली होती. मात्र कर्जमाफीचा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, किती लाखांपर्यंत कर्ज माफ केले जाणार यासारखे महत्त्वाचे मुद्दे अजूनही स्पष्ट झालेले नाहीत. मग कर्जमाफीसाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा नेमकी का सुरू झाली आहे? 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनेमध्ये कितीपर्यंत कर्ज माफ करण्यात आले होते आणि राज्य सरकार खरंच कर्जमाफीसाठी तयार आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वीच मिळणार 3 महिन्यांचा लाभ, म्हणजेच की एकूण 4,500 रुपये, म्हणजेच की 3,000 1,500 नाही, एकूण 4,500 रुपये मिळणार. सर्वात मोठी खुशखबर आणि 40 लाख लाभार्थी लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्याचे संकेत. महिला बालविकास विभागाकडून मोठी अपडेट समोर आली. याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार असून त्यानंतर मकर संक्रांतीपूर्वीच डिसेंबर व जानेवारीचे 2 हप्ते देण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे संक्रांतीपूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये थेट आर्थिक मदत जमा होणार आहे. प्रारंभी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्व अर्जांची सखोल पडताळणी तात्काळ करणे आवश्यक ठरले. परिणामी सुरुवातीला कागदपत्रांच्या आधारे लाभ वितरित करण्यात आला. पडताळणीनंतर मात्र अनेक लाभार्थी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे मासिक खर्च कमी झाला. आता एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी, 21 वर्षांखालील व 65 वर्षांवरील महिला, सरकारी नोकरदार, पुरुष लाभार्थी, 4 चाकी वाहनधारक महिला व केंद्र व राज्यांच्या वैयक्तिक लाभांच्या इतर राज्यातील लाभार्थी यांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात आला. विशेष म्हणजेच की संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी तसेच नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता दर महिन्याला 1,500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपये दिले जात आहेत. लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या महत्त्वाची असली तरी तिची अंमलबजावणी आता अधिक शिस्तबद्ध आणि कडक होताना दिसते. लाभ मिळतोय पण त्यासोबतच छाननीही तितकीच कठोर आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर म्हणजेच की येत्या 7 ते 8 दिवसात ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, तरच त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.